आणि त्याच दरम्यान खरं तर राहुलजी पोबेडा त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक ग्रुप ग्रामपंचायत पाळेदेवस सदस्य त्यानंतर लक्ष्मी पब्लिक स्कूल अध्यक्ष महेशदादा पाटील या सर्वांची उपस्थिती पाहायला मिळते आणि या सर्वांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. चला पांडवगड रायडर्स आपला 12वा खेळाडू आलेला नाही आहे त्यामुळे लगेच 12वा खेळाडू पाठवा प्लीज. होय टायमिंग अलर्ट होईल नो डाऊट परंतु 12वा खेळाडू पाठवा पहिल्यांदा. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत हे लक्षात घ्या. जेव्हा मॅच स्टार्ट होईल फर्स्ट बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. विशालगड हंटर्सने या मॅचमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचं कारण कदाचित रन चेसमध्ये थोडे अडकळे येत असावे याचा अभ्यास त्यांच्याकडे असावा. खूप चांगलं दृश्य ऐतिहासिक मैदान खरं तर हे बघायला मिळतं आणि खूप चांगली टुर्नामेंट SPL सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ सुकापूर सरपंच चषक 2026 माऊली प्रसाद इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. सलामीवीर बॅटर मैदानामध्ये आलेत. मयूर आणि वैभव हे 2 बॅटर्स आलेत. बॉलरचं नाव काय? 12वा खेळाडू या. चला पांडवगड रायडर्स वारंवार सूचना केली जाते 12वा खेळाडू या आणि थोडं फास्ट खेळा प्लीज. बॉलर नेम ओमकार. मॅच इज ऑन. ओ फर्स्ट बॉल फुल टॉस होता बॅटवर घेता आलेला नाहीये. फिल्डर पोहोचेल इन साइड ऑफ द सर्कल आणि कंप्लीट केली जाईल पहिल्या बॉलवर सिंगल. ओमकारला आपण गोलंदाजी करताना पाहतोय सध्या. सेकंड मॅच सुरू आहे परंतु यानंतरची मॅच होईल सिंहगड आणि जंजिरा. प्लीज दोन्ही टीम कॅप्टन तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. लक्षात घ्या टाइम इज ऑन. टायमर ऑन झालेला आहे. 6:33 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 15 मिनिटात जर 3 ओव्हर संपत नसतील तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ढकलला बॉल समोर व्ही शेपमध्ये लॉंग ऑन मध्ये प्रयत्न केले तिकडे भरपूर परंतु त्यांना चकमा देत असताना बॉल सीमा पलीकडे चौकार. तिघांपैकी कोणीतरी फिल्डिंग लावा तर वेल वाचेल हे लक्षात घ्या आणि तर टाइम इथे वाचेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. टोटल बोर्डवर लागले 6 रन. मयूरला आपण ऑन स्ट्राईक इनिंगकडे बघतोय ज्यानं या अगोदर चौकार लगवत असताना स्वतःचं खातं उघडलं आणि तो मयूर ऑन स्ट्राईक. बाउन्स अटेम्प्ट केलाय. हा चांगला बॉल इथे बघायला मिळेल. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना फार इम्पॉर्टंट लढत खूप चांगली लढत बघायला मिळेल. विशालगड हंटर्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना पांडवगड रायडर्स या 2 टीममध्ये ढकलायचं होतं परंतु पुन्हा एकदा इथे कॉन्टॅक्ट पॅटर्न बॉलमध्ये प्रॉपर नाही आहे. एक रन मिळेल. पुन्हा एकदा सर्कलमधून रन कंप्लीट होईल. मागील मॅच फार चांगली होती. तिकडे रन डिफेन्स करण्यात आल्या कोंडाणा फायटर्सकडून. खरं तर तिसरं षटक जे होतं ना ते टर्निंग पॉईंट राहिलं आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी झाली. लेफ्ट हँडेड बॅटर वैभव ऑन स्ट्राईक इनिंगकडे आहेत. अगदी लॉंग ऑफला बॉलची दिशा दिली आहे परंतु तिकडे फिल्डर रेडी आहेत. गुड फिल्डिंग. रन मात्र पूर्ण केले जातील. या बॉलवर 2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आमचे ऑफिशियल्स मिस्टर सत्यवान काकडे सर थार विजेते पंच लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील आणि त्यासोबत मेन अंपायर भूमिकेमध्ये देखील आमचे दोन्ही ऑफिशियल्स
स्लॉट मध्ये आलाय, उंच तर भरपूर गेलाय, इनसाइड आउटचा स्ट्रोक परफेक्टली गॅप मध्ये रस्त्यावर पडलाय, याचा अर्थ नो डाऊट अजून एक्स्ट्रा बाउन्स मिळेल. एक टप्पा सीमा पार चौकार. ओमकारचं पहिलं षटक संपले आणि ज्या ओव्हरमध्ये दुहेरी अंकामध्ये धावा आलेत टोटल 13. बिनबाद सुरुवात करत असताना विशालगड हंटर्स वेळेचं भान ठेवा प्लीज. परफेक्ट 5 मिनिटं तुम्ही घेतलेत, किंबहुना 5 मिनिटं प्लस. बॉलर नेम अमोल. सेकंड ओव्हर मध्ये अमोल गोलंदाजी करेल. पॉवर प्ले आता समाप्त झालेत. चला, अगदी व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. हो, सॉफ्ट हँड खेळ ड्राईव्ह करत असताना फिल्डर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल हातात आला असता तर काय बनलं असतं काम, परंतु रन इथे पूर्ण केली जाईल. अमोलला गोलंदाजीच्या उंबरठ्यावर बघतो आपण. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. फर्स्ट बॉल मध्ये वाईड आलाय आणि सेकंड बॉल सिंगल येताना पण बघितले. स्कोरबोर्ड 15 वर पोहोचलाय. धावसंख्येचं एकूण टोटल 15 वर बघायला मिळते. 15 ऑन अ बोर्ड. फटका हा देखील दमदार आहे, परंतु मिड विकेटला खेळाडू तयार आहे. स्क्वेअर लेग मधून पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो थोडा चुकीचा आहे. तू तू मी मी सुरू होतो दोन्ही बॅटर्स मध्ये. खरं तर हा कॉल नॉस्टेक एन वरील खेळाडू कसा असायला हवा होता असं मला वाटतं, कारण त्यानं बघितलं होतं थ्रो कोणत्या साईडने येते. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. चला, तिसरे पंच ऑन स्क्रीन जोडले जातील. या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल अमोल यांना. स्कोरबोर्ड टोटल 16 धावा बघायला मिळत आहेत. बॉडीपासून थोडा दूर ठेवला. वाईट चा इशारा पंच करतात. यस, इट इज वाईट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला तो स्पष्ट क्लिअर वाईट. माऊली प्रसाद इव्हेंट क्लिअर अँड क्रिस्टल लाईव्ह. खूप चांगलं टेलिकास्ट क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल. ड्राईव्ह केला डीपमध्ये. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी आता चान्स घेतली होती, परंतु बॉल जो रिसिव्ह करायचा होता अमोलला, त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त करायच्या होत्या, कलेक्टेड झालेला नाहीये. फक्त हात यष्टांवर धडकले. कंप्लीट झाल्यात या बॉलवर 2 रन. चला, अमोल स्कोरिंग शॉट आतापर्यंत त्याने येऊ दिलेला नाहीये. प्रमुख 3 बॉलमध्ये 2 जरी एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर झाले असले तरी. इनफिल्डच्या वरून ड्राईव्ह करत असताना गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन बार चौकार. तेवीस वर आहे टोटल. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु सध्या प्लेसमेंट स्टाईल खेळाचा प्रयत्न केलाय, जसं की आपण बॉक्स क्रिकेटमध्ये खेळतो. चला, पाणी रेडी ठेवा. 12वे खेळाडू यानंतर पाणी घेऊन जातील. फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ फिल्डर रेडी आहे. 1 रन पूर्ण होईल. धावसंख्येचं टोटल पहिली 2 षटकं समाप्त झालेत आणि विशालगड हंटर्स हा संघ जाऊन पोहोचलाय 2 ओव्हर नंतर 25 विदाउट लॉस.
2 षटकं समाप्त झालेले आहेत. विशालगड हंटर्स बॅटिंग चूज केली होती या टीमनं फर्स्ट आणि आतापर्यंत चांगला स्कोरबोर्ड सजवलाय. 25 ऑन बोर्डवर लागलेत. गोलंदाज तयार. बॉलर नेम सतीश. तृतीय षटकामध्ये सतीश गोलंदाजी करेल. लेफ्ट हँडेड वैभव ऑन सेकंड कडे आज ओपनर म्हणून ते आलेत. 5 बॉलमध्ये 9 त्यांनी केलेत. मयूरनं चांगली बॅटिंग केली आहे. तोही 7 मध्ये 13 खेळतोय. ओ स्लॉट मध्ये आलाय. फुलटॉस बॉल. ताकद प्रचंड आणि बॉलला पाठवलं बाउंड्री पार. षटकार. त्यांना ॲडव्हान्टेज असतं आणि ते ॲडव्हान्टेज उचलले खरं तर वैभवनं. टाकलायचं होतं सॉफ्ट हँड. यस एच हँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना विशाल गड हंटर्सला. कीपरचं नाव काय मित्रा? समीर. 12वा खेळाडू आहे परंतु त्याला नावं माहिती नाहीयेत. कुठे गेला? आताच तो होता छोटू. शंतनू नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. स्कोरबोर्ड 31 वर आहे. 31. एक खेळाडू गमावलाय. सतीश ऑनस्ट बॉलिंग मार्क आणि ऑफसम उद्ध्वस्त केलाय. बॅक टू बॅक सतीश यांना मिळत आहेत 2 विकेट. बॅटर अक्षय. धावसंख्या झालेली 31. 2 प्रमुख विकेट गमावले. सतीश ऑन हॅट्रिक. हा हॅट्रिक बॉल ते डिलिव्हर करतील कारण या अगोदर कॉट बिहाइंड द विकेट झेलबादची विकेट आणि त्यानंतर क्लीन बोल्ड असे बॅक टू बॅक 2 सफलता मिळाले सतीश यांना गोलंदाजी करत असताना. त्यामुळे कॉन्फिडन्स त्यांचा इकडे हाय झाला. धावसंख्या थांबवली आहे. फर्स्ट बॉल जो फुल टॉस होता त्यावर षटकार खाल्ला आणि त्यानंतर तो षटकार अक्षरशः हृदयावरच घेतलाय आणि त्यानंतर जमके गोलंदाजी मागे 2 बॉलमध्ये हॅट्रिक बॉल. अक्षय स्विच हिटचा प्रयत्न इकडे केला होता. डॉट बॉल इथे बघा मिळेल. स्कोरबोर्डवर एकूण रन्स थांबलेत 31 धावांवर. हा अंकुश लावण्यात आलाय धावसंख्येला. फुल टॉस होता परंतु तिकडे डिक्लेअर झोनमध्ये रन मिळतील. पंच सांगते 2 रन. 2 न टोटल पुढे चाललेत. 33 वर 33 ऑन बोर्ड. अखेरचा चेंडू डिलिव्हर्ड होईल. तृतीय षटकातील 3rd ओव्हर सुरू आहे. चला लास्ट ओव्हरचा गोलंदाज आपण रेडी राहायचंय. 33 वर 2. अखेरचा बॉल. फटका स्टँडर आहे. फ्लिक ऑफ द रिस्क खेळत असताना परंतु तेवढंच दमदार क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट मध्ये अगदी बघा मे. चला यस अंपायर सिग्नल इट्स अ 6. कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये जेव्हा झेल टिपला मला वाटतं तेव्हाच बाउंड्रीला टच त्यांनी केलं होतं. येस पाय टच झालाय हे चेकही केलंय आमच्या तिसऱ्या पंचांनी. चला मॅच ऑन करा. लगेच षटकार आलाय. बॉलर ऑन मार्क आणा. षटकारानं सुरुवात झाली होती या षटकाची आणि षटकारानं एंड झालेलं आहे. टोटल रन आले 14
आणि 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड पोहोचला विशालगड हंटर्स 39 वर. अखेरचं षटक. बॉलर नेम. चला बॉलर नेम प्लीज. 12वा खेळाडू ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून आहे, त्याला नाव माहिती नाहीयेत. मनीष. लक्षात घ्या वैयक्तिक पारितोषिक जी दिली जाणार आहेत किंवा मालिका वीरासारखी पारितोषिकं असतील, जर तुम्ही नावं व्यवस्थित दिले नाही, एखादं नाव चुकलं तर पुढे कॅल्क्युलेशन बिघडेल आणि नंतर तुम्ही आक्षेप घेत असाल तर ते मान्य केलं जाणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे इकडे 12वा खेळाडू पाठवता तुम्ही तो खेळाडूंच्या माहितीतला पाठवा ही विनंती. यास इट इज वाईट. मनीष गोलंदाजी करतायत अंतिम डेथ ओव्हरमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल माऊली प्रसाद इव्हेंट्स कडून टोटली लेगस्टम्पच्या बाहेर परंतु चांगला एम केला होता लेगस्टम्पवर. मनीषांना आपण बघतोय गोलंदाजी करत असताना. मयूर थोडा अंदाधुंदा फटका त्याने खेळायचा प्रयत्न केला. टोटली ब्लाइंड स्ट्रोक. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक बॅटर्स बॉलवर जातात, ते बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न करतायत. बघा पायांची अजिबात मुवमेंट नाही आहेत. या संपा सिग्नल 1 डिक्लेअर रन. बॅटची कट घेत असताना कडा घेत असताना बॉल पाठीमागे गेलाय. मनीषांनी पुन्हा एकदा स्कोरबोर्ड थोडा लो केलाय कारण स्कोरिंग शॉट पहिल्या 2 बॉलमध्ये आलेले नाही आहेत, परंतु सध्याचं टोटल 42 ऑन अ बोर्ड, जो चांगला स्कोरबोर्ड बघायला मिळते. समोरच्या दिशेनं उडवलाय, हवेत आहे, फिल्ड डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. झेल निसटलाय तिकडे आणि 1 रन या बॉलवर पूर्ण होईल. चला नेक्स्ट मॅच जी होणार आहे सिंहगड चॅम्पियन्स आणि जंजिरा जायंट्स. दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे हे लक्षात घ्या. ओ खेळाडू तयार आहेत मिड ऑनला. गुड फिल्डिंग अँड क्विक थ्रो. नॉसॅक इन कडे खेळाडू होतोय. धाबाद. मध्ये आलाय सिद्धार्थ. स्कोरबोर्डवर एकूण रन बघायला मिळतात 43 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 43वा 3 खेळाडूंच्या मोबदल्यानं 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. ओ व्हॉट अ शॉट. आकाशाला गबसनी घालत असताना बॉल चाललाय. प्रेक्षक दीर्घामध्ये कुठे होता सिद्धार्थ अजूनपर्यंत हा प्रश्न विचारला जाईल. शॉट अँड पूल षटकार. अक्षयनं हा खरं तर षटकार ठोकलाय कारण सिद्धार्थ नॉसॅक यांकडे आलाय. चांगला फटका, एंड चांगला करतोय. पुन्हा एकदा ओ हो काय बॅटिंग होते. बॅक टू बॅक 2 षटकार. वेल फिनिशर अक्षय. लगातार 2 षटकार ठोकत असताना अक्षयनं फिनिशरचा रोल हार्दिक पांड्याच मैदानामध्ये आला होता असं वाटतंय आणि 2 षटकार ठोकत असताना स्कोरबोर्ड 50 अप रन. रन झालेले टोटल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना 55 ऑन अ बोर्ड. 56 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय आता सेकंड इनिंग मध्ये पांडवगड रायडर्स या टीम समोर. चला लगेचच विशालगड हंटर्स प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये उतरा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत सिंहगड चॅम्पियन्स आणि जंजिरा जायंट्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे त्यामुळे दोन्ही कॅप्टन लगेचच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. चला टॉस आपण इथे करत आहोत. नेक्स्ट मॅच सिंहगड चॅम्पियन्स आणि एका बाजूने जंजिरा जायंट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला इथं सिंहगड
टीमचे कॅप्टन रुपेशदादा पाटील उपस्थित आहेत. जंजिरा जायंट्स टीम, चला कॅप्टन त्वरित या. टॉससाठी विनंती केली जाते. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्वरित आपण टॉससाठी संपर्क साधा. चला विशालगड अंडर्स थोडं फास्ट खेळा. मैदानामध्ये उतरताना कशी अशी स्फूर्ती पाहिजे, एनर्जी पाहिजे, तर तुमचा खेळ तेवढा चांगला होतो. त्यामुळे लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. थोडं फास्ट. आणि पांडवगड रायडर्स तुम्हालाही बॅटर पाठवायचे लगेचच. चला टॉस आपण करतोय. सिंहगड चॅम्पियन्स आणि जंजिरा जायंट्स यांच्यामध्ये आमचे को कॉमेंटेटर तिकडे आपल्याला बघायला मिळतील. प्रज्योत पाटील. प्रज्योत चला टॉस तिकडे करून घ्या. चला टॉस आपण करत आहोत. जंजिरा जायंट्स टीम, जंजिरा जायंट्स शेवटचा कॉल आहे. ओ बंटी दादा रेडी आहेत. सॉरी बंटी दादा, बंटी दादा आणि रुपेश दादा पाटील. टफ मॅच होताना पाहायला मिळेल. चला टॉससाठी या. कॅप्टन काय प्रशांत गांगर्डे टॉस जिंकलेत का? नाही, फ्रेश होतोय कॉल. टॉस जिंकलाय. सिंहगड संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन काय आहे? प्रशांत दादा गांगर्डे यांनी टॉस हरलाय, परंतु चला बॅटर्स प्लीज थोडं फास्ट का. बॉल चॉईस केलीत का? चला बॉल बॉय. हे आमचं व्हीआयपी डाईज तुम्हाला बघा मिळेल, कारण आमचं कॉम्बॉक्स आणि त्यासोबत हे व्हीआयपी डाईज. चला टॉस जिंकला होता सिंहगड चॅम्पियन्सला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तिसरा सामना होईल आजचा, परंतु या मॅचमध्ये करायचे विजयासाठी टोटल 56 रन्स. अब तक 56. चला आज टाइमपास नाही होणार हे लक्षात घ्या, कारण 16 मॅचेस आहेत, त्यामुळं टाइम वेस्ट करू नका. बॅटिंग टीम तुम्हाला रेडी आहे. अगदी एक विनंती आहे की आपण नेक्स्ट बॅटर रेडी तुम्हाला ठेवायचं आहे. भले मैदानामध्ये गरज नसेल तरी तुम्हाला नेक्स्ट बॅटर रेडी ठेवायचं आहे, जेणेकरून टाईम वाचेल. फिल्डिंग टीम फर्स्ट इनिंग 14 मिनिटामध्ये संपलेली आहे, त्यामुळं आपणही ही इनिंग तेवढाच वेळात संपवायची लक्षात घ्या. फिल्डिंग टीम चला बॅटर्स नेम प्लीज. एकदा खेळाडू या प्लीज, लगेच या. 12वा खेळाडू टोटली अननोन आहे, त्याला काहीच माहिती नाही आहेत प्लेयर्सची नावं, त्यामुळं आपण एखादं या. प्लेइंग 11 मधून आला तरी चालेल. ज्यांना बॉलिंग केली, बॅटिंग सध्या टॉप ऑर्डरमध्ये ज्यांना करायची नाही त्यांनी या. सायकिनकडे समीर आणि नौसाकिनकडे अमोल. चला मॅच ऑन करा. बॉलर नेम मयूर. 56 करायच्यात विजयासाठी, चेस कंपल्सरी. ओ फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिल्याच बॉलवर तडाखा दिला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर. पॉवरफुल स्ट्रोक. वेलकम 6. सबका स्वागत. वेलकम 6. चला डे इव्हेंट्स ते जिकडे हा बॉल धडकलाय तो व्यवस्थित करा. बाउंड्री रोप सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट देखील होईल या सिंगलला. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. पांडवगड रायडर्स पोहोचत आहेत सध्या 7 धावांवर पहिले 2 बॉलमध्ये. अमोल जे आता ऑन सायकिनकडे आलेत. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. बघा लहान मुलं आहेत, प्लीज बॉल पाठीमागे गेला तर द्या.
2 बॉल डिलिव्हर झालेत आणि 7 रन केलेत समीरनं. अमोल आलेत ऑन सायकलिनकडे 22 बॉल 49 पाहिजेत अजूनही. हवेत आहे हा चेंडू आणि मिस टायमिंग स्ट्रोक आणि फायनली विकेट मिळेल. जल्लोष बघायला मिळाला तिकडे फिल्डर्सचा. जे नवीन बॅटर 1 डाऊन मनीष. स्कोरबोर्डवर टोटल रन लागलेत 7 धावा 1 विकेट त्यामध्ये गमवलाय पांडवगड रायडर्सनं. समीर अजूनही मैदानामध्ये आहेत. 1 षटकार ठोकलाय. ही समीर आशेची किरण आहे पांडवगड रायडर्सच्या दृष्टिकोनातून. परंतु सध्या मयूरची स्तुती व्हायला हवी. नुकताच त्याला एक मोठं यश मिळालंय. मोठी विकेट मिळाली आहे. 21 बॉल 49 डिस्टन्स कव्हर करायचे अजून. डान्सिंग डाऊन द विकेट फुटवर्क वापरलं. परंतु या खेळामध्ये तुम्ही जेव्हा फुटवर्क वापरता जेवढे बॅट वेगाने फिरवता त्यापेक्षा तुमचा बॅट अँड बॉलमधील कॉन्टॅक्ट अँड हँड कॉर्डिनेशन फार महत्त्वाचा असतो. स्कोरबोर्ड टोटल 7 धावा आहेत. मागील बॉल डॉट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. फिल्डर रेडी आहेत. नाही उचलता आला पहिल्याच प्रयत्नात. रिस्की रन. 1 रन कंप्लीट झाले. मनीषचं खातं उघडलंय. अकाउंट ओपन झालंय त्यांचं स्वतःचं 2 बॉलच्या प्रतीक्षेनंतर. आणि फायनली समीर ऑन सायकलिनकडे आलेत. ओ समीरांचे बॅट तर भरपूर जम के फिरते. बॅट स्विंग बघा. अंपायर सिग्नल 1 डिक्लेअर. 22 ना येस 22 ना कारण विकेट किपरकडून बॉल निसटलाय. तो डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. त्याबरोबर येते 22 रन. आणि पहिले षटक संपले ज्यामध्ये टोटल रन एकत्रित करण्यामध्ये सक्षम ठरलाय पांडवगड रायडर्स. 1 ओव्हरच्या नंतर 1/9 वर. आता येणारे चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला जरूर बघायला मिळेल. अठरा चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. फिल्डिंग टीम टाइम वेस्ट करताय तुम्ही लक्षात घ्या. टायमर ऑन आहे लक्षात घ्या. प्रत्येक 1 मिनिट महत्वाचं आहे आपल्यासाठी. समीर ऑन सायकलिनकडे आलाय. गोलंदाजी मार्कवर अक्षय आलाय. येस टायमर ऑन आहे. बघा सत्यवान काकडे सर त्यांनी थार जिंकली आणि आम्हाला आप्पे पाचतायत. पार्टी बाकी आहे अजून त्यांची. हरकत नाही. अनेक स्पर्धा आम्ही एकत्र करत असतो. थोडे असे मजाक होत असते. राम पाटील सर आज जॉईंट आहेत. द्वारकानाथ चोरगे सर जॉईंट आहेत. चला फास्ट खेळा. का फिल्डिंग टीम टाइम वेस्ट करतायत लक्षात घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाही तरी खेळाडू 100% इन होईल. अंपायर सिग्नल इट इज वाईट. परंतु लेग अंपायरी कॉल DRS त्यांनी घेतलाय. वेस्ट ऑफ हाईट चेक करायचं त्यांना. एक्झॅक्टली कुठून बॉल गेलाय नाही. बाहेर पडलं तरी काय हरकत नाही. आपल्या कमरेच्या वर फक्त बॉल नाही पाहिजे हेच फक्त महत्वाचं असतं आणि ते चेक केलं जातं ऑन स्क्रीन. आत्ताचा बॉल नो बॉल आहे. अपकमिंग बॉल असे फ्री हिट. परंतु या अगोदरचा बॉल पंच रन नव्हती ना त्याच्यावर. काय वाईडच होता ना. येस वाईडच. फक्त वाईडच होता. एक्स्ट्रा काय नव्हतं. परंतु यावेळेस नो बॉल आलाय. हा 2 वाईड 1 नो. उंच केला हा बॉल. पुन्हा एकदा डिक्लेअर कडे चाललाय. पुन्हा एकदा 1 रन या बॉलवर मिळेल.
स्कोरबोर्डवर एकूण रन बघायला मिळतील. या सिंगलनं 14 धावा बोर्डवर लागलेले आहेत. बॅक टू बॅक 2 वाईट, त्यानंतर 1 नो आणि आता 1 सिंगल. हा, नोवर 1 रन आले नो डाऊट, म्हणून 14 रन झालेत. 17 बॉल 42 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. चला बॉल द्या. आला, चला, थँक्यू. छोट्यांची किलबिल यासाठी महत्वाची असते. पहिले लग्न असू द्या, क्रिकेट टुर्नामेंट असू द्या, जे काम मोठे करू शकत नाही ते छोटे करतात. स्लॉट मध्ये बॉल आलेला नाही आहे. फिल्डर तिकडे रेडी आहे, हाताला ब्रश करून बॉल चालला होता तिकडे, परंतु चला सुदैवानं 1 रन मिळेल बॅटरला. धावसंख्या आता सिंगल डबल काम होणार नाही. पांडवगड रायडर्स या मॅच मध्ये जम के पिटाई करावी लागेल. 16 बॉल आणि अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक चांगला बॉल अक्षय. हम तो सीधे साधे अक्षय खूप चांगली बॅटिंग केली फर्स्ट सेशन मध्ये. 2 षटकार त्याने ठोकले आणि त्यानंतर आता फर्स्ट क्लास गोलंदाजी. बघा त्यांची हेअरस्टाईल लाईक मलिंगा, फक्त कलर चेंजेस आहेत, ते हँडसम आहेत. ओ शॉर्ट बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखीन एक चांगला बॉल. अक्षयचा दिवस आज काही खास आहे. या अगोदर बॅटिंग करत असताना आता गोलंदाजीतून देखील टॉप क्लास प्रदर्शन. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर आहेत 15 धावा. समीर बॅटिंग छान केली होती समीर याने, परंतु अक्षयची धारदार गोलंदाजी सध्या होतीये. शॉर्ट लेंथ वर लेग कटर बॉल. बॅट्समनच्या अगदी बॅटरच्या स्लॉट मधून हा बॉल निघून गेला. हाही डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल समीर समोर डिलिव्हर्ड केलेत. स्कोरबोर्ड धावा थांबलेत. 15 रिकॉर्ड 119 वर आता पोहोचलाय. आता फक्त षटकार चौकारच मॅच जिंकून देऊ शकतात. पुढे सरकले. होय, बॉल माझ्यापर्यंत येत नाही तर मी बॉल पर्यंत पोहोचेन. ठोकलाय षटकार. चला फास्ट खेळा फिल्डिंग टीम. विशालगड हंटर्स. चला 4.5 मिनिटांमध्ये अंतिम षटक. तुम्हाला हे 3रं षटक फिनिश करायचंय. फिल्डिंग टीम विशालगड हंटर्स. आता जवळपास 3 सेकंड ओलांडून चालले, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. फक्त 4.5 मिनिटं मिळतील हे षटक फेकण्यासाठी. 3rd ओव्हरमध्ये गोलंदाजाला अभिषेक. हे षटक टर्निंग पॉइंट राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 ते 4 षटकार, कमीत कमी 3 षटकार ठोकावे लागतील. मनीष ऑनसाकिनेंकडे 12 बॉलमध्ये 35 रन हवेत. जवळपास 18च्या आसपास रिकॉर्ड रन रेट. 12 बॉलमध्ये 6 षटकार ठोकायचे आहेत. मनीष ऑनसाकिनेंनी फिल्डर रेडी डाऊन द बॉल आणि कॅच तिकडे पकडली आहे आणि सिद्धार्थ यांनी मनीषच्या खेळीचा केला अंत. आता येतोय प्रमोद. इन ॲट 4. फिल्डिंग टीम स्टॉप वॉच. वय कधीच कोणाची प्रतीक्षा करत नसते, लक्षात घ्या. त्यामुळे वेळेची बचत ही सगळ्यात मोठी बचत आयुष्यातील असते.
स्कोरबोर्डवर एकूण धावा आहेत 21. 11 बॉल आणि 35 पाहिजेत. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. क्लीन बॉल. अजून एक विकेट. बॅक टू बॅक 2 मोठे हादरे दिलेत गोलंदाज अभिषेकनं. आहे स्वभाव जाईल तिथे मिळतो यमान भोला आहे स्वभाव महेश पाटीलच गाजत या नाव आमचे दादाच गाजत या नाव महेश पाटीलच गाजत या नाव आमचे दादाच गाजत या नाव. क्या बात आहे. महेश दादांचं खरं तर कौतुक. खरं तर गाणारे गीत ही संपूर्ण मंडळी सन्माननीय राजेश दादा असेल, रुपेश दादा असेल, महेश दादा असेल, आमदार साहेबांच्या अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू सरदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओमकार आलाय नवीन बॅटर. 10 मध्ये पाहिजे 35. पुल करायचं होतं. हॅट्रिक बॉल. ओ कॅच तिकडे निसटली आहे. हॅट्रिक होता राहिली परंतु फार छान इम्पॅक्ट टाकलाय अभिषेकनं या ओव्हरमध्ये. अभिषेक खरं तर लेदर क्रिकेटचे धडे त्याच्याकडे चांगले आहेत. नऊ चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. हल्ला बॉल करावा लागेल. समीर आहेत. समीर याने सुरुवात जी केली होती ना ती इम्प्रेसिव्ह होती परंतु त्यानंतर त्यानं त्यांच्या त्या बॅटिंगमध्ये ते सातत्य राखता आलेलं नाही आहे. ॲक्च्युअल रिप्लेमध्ये जेव्हा बघितलं असं वाटतं की थोडा एक्स्ट्रा पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न होता बॅटमधून. त्यामुळे आय आणि हँड कॉर्डिनेशनमध्ये थोडे मिस्टेक होते. सो डोकं स्थिर असायला हवं. बॉलवर नजर स्थिर असायला हवी. ती शॉट खेळता क्षणी कुठेतरी हरवतीये. होय असंच काही ट्राय करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनची भेट घेत असताना आलेला भरपूर वेळ नंतर हा चौकार. समीर 10 चेंडूमध्ये 18 धावा. त्यांनी काहीशी चांगली बॅटिंग केली परंतु ते नाही जिकडे टीमला विजय मिळेल. हा बॉल फार महत्वाचा आहे. 7-30. हो हा देखील चांगला बॉल बघायला मिळतोय. डॉट बॉलचे ते सांगता होत असताना यशस्वी राहिले षटक आणि 6 बॉल विजयासाठी आता 30 धावांची गरज आहे. थोडं फास्ट चला. पंच एक फिल्डर आतमध्ये घ्या आता कारण 5.5 मिनिटं जवळपास लागत आहेत. 30 पाहिजे 6 बॉलमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. क्विक टाइम स्पेंड करू नका. बघा लक्षात घ्या 6 चेंडू 30 धावाची गरज आहे. अभिनव फार चांगली गोलंदाजी केली. 5 षटका ठोकावे लागतील. ओमकार आहेत सायकनेनकडे. शॉर्ट बॉल परंतु ते एलिव्हेशन नव्हतं. फिल्डर तिकडे थोडा रिलॅक्स मध्ये होता कारण 30 रन पाहिजेत. बॉल बाउंड्री लाईन बाहेर आलाय. चौकार. पाच बॉल आणि 26 धावा पाहिजेत. लक्षात घ्या चेस कंपल्सरी. चेसिंग. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. फील्ड डाऊन द बॉल. यष्टीरक्षकानं तिकडे बॉल सुटलाय त्याच्या हातांना परंतु धावाची संधी 2 ठिकाणी वाचलाय बॅटर. पहिल्यांदा मेन साकिरेनकडे त्यानंतर नॉन स्ट्राईक. रन पूर्ण होतात या बॉलवर. 1 रन या बॉलवर पूर्ण होते. 4 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. आता मॅच टोटली विशालगड हंटर्स कडे
सध्या थोडी झुकली आहे, कारण 4 मध्ये 4 षटकार आले तरी 24च रन बनवू शकतात. 4 मध्ये 25 करायचे आहेत. समीर आहेत ऑन सेकंड. फटका चांगला होता, परंतु हव्या त्या फिल्डर डाऊन द बॉल कॅच निसटले, परंतु यावेळेस चौकार किंवा षटकार अडवायचा होता. चला हरकत नाही, 2 रन पूर्ण होते त्या बॉलवर. मॅचचा रिझल्ट तर सध्या पांडवगड रायडर्सच्या अगेन्स्ट जाताना दिसतोय, त्यांच्या विरुद्ध जाताना दिसतोय. एका बाजूला खेळणारा विशालगड हंटर्स थोडा हावी झाला या मॅचमध्ये. 3-23. नो बॉल कॉल अंपायर्स. 2 रन इथे पूर्ण झालेत. 1+2 आणि अपकमिंग असे फ्री हिट. फिल्डर मला वाटतं चुकीची फिल्डिंग सजवली होती. सर्कलच्या बाहेर होतं का फिल्डर? चला मॅच ऑन करा. 3 बॉल 20 धावा पाहिजेत. फ्री हिट आहे, लक्षात घ्या. शॉर्ट पिच लेन पुल केलाय. मिड विकेटला खेळाडू आहे. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत. अजूनही खेळाडू मैदानामध्ये थोडे प्रयत्नशील आहेत आणि असायला यावं. कधी क्रिकेट खेळ कधी संधी देईल याचा नेम नाही. धावसंख्या झालेली 38. 2 बॉलमध्ये 18 पाहिजेत. लॉंग ऑफ मधून बॉल चाललाय. खरं तर मिड ऑफ मधून लॉंग ऑफ कडे. 1 रन पूर्ण होत आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि आता दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू होत आहेत रन आउट. चला नेक्स्ट दोन्ही टीम. सिंहगड चॅम्पियन्सनं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेचच जसा शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होईल, सिंहगड चॅम्पियन्स तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आणि जंजिरा जायंट्स आपण हे लगेच खेळाडू कक्षेकडे पोहोचायचं आहे. बॅटर कोण आलाय? XYZ. चला 1 बॉल 17 पाहिजेत आणि अशा रीतीनं मॅच जिंकली मैदानामध्ये विशालगड हंटर्सना. अभिनंदन. हार्ड लक पांडवगड रायडर्स. नेक्स्ट मॅचमध्ये थोडी तयारी करून या, कारण अजूनही तुमचं अस्तित्व संपलेलं नाहीये. चला आपण मॅन ऑफ द मॅच येणार आहोत. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सामनावीर ठरेल. जेव्हा संघाला गरज होती काही रन्सची, तेव्हा आक्रमण त्याने केलं आणि रन बनवून दिले आपल्या टीमसाठी, असं खेळाडू ठरेल अक्षय, ज्यानं 3 षटकार ठोकले. वैयक्तिक 21 धावांची इनिंग साकारली. अक्षय ठरतो